रावेर नगरपालिका निवडणूक 2025च्या प्रचाराला आज वेग आला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता भास्कर महाजन आणि वार्ड क्रमांक 4चे उमेदवार अर्चना योगेश पाटील तसेच गणेश प्रभाकर पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात आज 22 गल्ली येथे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. शुभारंभानंतर उमेदवारांनी गावामध्ये भव्य रॅली काढत जनतेला आपल्या मताची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. रॅली दरम्यान आणि घराघरांच्या भेटीत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. कमल चिन्हावर बटन दाबा आणि आम्हाला भक्कम विजय मिळवून द्या, असा थेट संदेश उमेदवारांकडून देण्यात आला. गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कामकाज आणि जनतेच्या गरजांवर काम करण्याची हमी त्यांनी नागरिकांना दिली. उमेदवारांनी विशेषत्वाने रस्ते, ड्रेनेज, लाईनगड समस्या, ओपन स्पेसचा योग्य वापर, स्वच्छता, पाणी पुरवठा अशा प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना वेग देण्याचे आश्वासन देत उमेदवारांनी सांगितले की आम्ही लोकांचे प्रश्न ऐकून घेऊ आणि गावाच्या प्रत्येक भागात विकासाची नवी दिशा देऊ. पहाटे शुभमुहूर्तावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवारांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नारळ फोडणीच्या क्षणापासूनच गावात निवडणुकीचा माहोल रंगू लागला होता. नारळ फोडणी झाल्यानंतर उमेदवारांनी गावातून मोठी रॅली काढली. ढोल ताशांच्या गजरात कमळ चिन्हाचे झेंडे हातात घेऊन शेकडो कार्यकर्ते रॅलीत सामील झाले. रॅली गावातील प्रमुख चौक, गल्ली आणि रहिवासी भागातून उत्साहात पुढे सरकत होती. रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. घराघरात जाऊन त्यांनी येणाऱ्या निवडणुकीचे महत्त्व सांगितले आणि यावेळी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली. कमळच्या चिन्हावर आपले मौल्यवान मत द्या, आम्हाला विजय द्या आणि गावाचा सर्वांगीण विकास आमच्यावर सोपवा, असे उमेदवारांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी गावासमोरील प्रमुख समस्या आणि त्यांच्या उपाययोजना मांडल्या. रस्त्यांची दुरुस्ती, पावसाळ्यातील पाणी साचण्याचा प्रश्न, ड्रेनेजची अडचण, लाईनगडचा ताण, ओपन स्पेसचा कार्यक्षम वापर, स्वच्छता मोहीम, स्ट्रीट लाईटसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि महिलांसाठी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर जोर देत त्यांनी ठोस भूमिका मांडली. उमेदवारांनी सांगितले की आम्ही विकास कामांचा वेग वाढवू, गावातील प्रत्येक नागरिकासाठी सर्व पद्धतीने चांगले काम करू आणि येणारी 5 वर्ष हा गावाचा सुवर्णकाळ ठरवू. याचबरोबर नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष पातळीवर सोडवण्यासाठी तातडीने हेल्पलाईन सुरू करण्याची आणि पारदर्शक प्रशासन देण्याची हमीही उमेदवारांनी दिली. रॅलीत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. गावात आज दिवसभर निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत होते. रावेर नगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भव्य प्रचार सुरुवातीने भाजपच्या उमेदवारांना मोठी गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. अनवर अलीची रिपोर्ट.